ते झाड लाव रे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हो वेळ. बरं बरं एवढं हे करतून जातो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण काल परवापासून वामनराज मासिकाच्या अंकातील परमपूज्य मामांचे लेख वाचत आहोत. आज आपण वर्ष पहिले अंक दुसरा 24/4/83 हा अंक आहे. त्यात परमपूज्य मामा देवतांच्या भिन्न भिन्न रंगांचे रहस्य सांगताना म्हणतायत. भौमाकार पितवर्णा सर्वास्तंभनकारिका आप्या सत्वगुणा सर्वा सीताकारास्तमीरिता ताः सर्वान् ज्ञानशान्तिस्त्रीन् कीर्तिं सौभाग्यमुक्तिदा आग्नेया राजजाः सर्वान् लोहिताकारसंयुता वश्याकर्षण शांतिर्स्त्री सौभाग्य विजयप्रदा वायुरूपा धूम्रवर्णा सर्वान् देवादिकारिका नाभसा नीलवर्णास्ता मारणोत्सादयी स्मृता. या श्लोकामध्ये देवतांचे रंग, त्यांचे रहस्य व त्यांच्या ध्यानाची मंत्रयोगानुसार फळे सांगितलेली आहेत. पृथ्वी तत्वप्रधान देवतांचा रंग पिवळा असतो. हा पीतवर्ण स्तंभनकारक आहे. जलशक्ती प्रधान देवतांचा रंग शुभ्र असतो. हा शुक्ल रंग ज्ञान, शांती, श्री, कीर्ती, सौभाग्य व मुक्ती देतो. अग्नी तत्वप्रधान देवतांचा रंग लाल असतो. हा रक्तवर्ण वश्य, आकर्षण, शांती, श्री, सौभाग्य व विजय. वायुतत्वप्रधान देवतांचा रंग धुरासारखा असतो. उच्चाटन आदी कार्ये धूम्र रंगाने होतात. आकाश तत्वप्रधान देवतांचा वर्ण निळा असतो. नीलवर्ण मारण उच्चाटनादी कार्यांसाठी वापरला जातो. हे तंत्र राजयंत्रामध्ये ह्या रंगाचं हे सांगितलं आहे, ते आपण बघितलं. मामाने हे तेव्हा प्रवचन सांगितलं होतं आणि ते त्या वामनराज मासिकात ते आलेलं आहे. या अंक दुसरा 24/4/83 वामनराज मासिकात हे आलेलं आहे. आणि आता भगवती कुंडलिनीबद्दल परमपूज्य श्री मामासाहेब लिहित आहेत. ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जिया विश्वविजाचिया क्रोंबा सावली केली. जे शून्यलिंगांची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. वरील ओव्या श्री सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या भावार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायातील आहेत. माऊली भगवती कुंडलिनीला केवढे महत्त्व येथे देत आहेत ते पाहण्यासारखे आहे. ती महामाया जगदंबा कुंडलिनी चैतन्य चक्रवर्ती असा जो परमात्मा त्याच्या शोभेचे कारण आहे. ज्या परमात्म्याला या जगदंबेमुळेच शोभा आलेली आहे असे माऊली म्हणतात. श्रीमद शंकराचार्यांनी त्यांच्या नितांत सुंदर अशा देव्या राधक्षमापण स्तोत्रात म्हटलेच आहे की चिताभस्माले पो गरल मशनं दिक्पटधरी जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपती कपाली भूतेशो भजति जगदेशैकपदवी भवानी त्वत्पाणि ग्रहण परिपाटी फलमिदाम. चिताभस्माचे ज्याने लेपन केले आहे, ज्याला सेवन करण्यासाठी विष आहे, दिशा हे ज्याचे वस्त्र, जटाधारी व कंठात महाभुजंग वासुकी धारण केलेले भगवान शंकर आहेत. या पशुपतींनी हातात भिक्षापात्र म्हणून कवडी धारण केलेली आहे व शृंगी भृंगी इत्यादी भूतगणांचे ते अधिपती आहेत. पण असे असूनही त्यांना जगदीश ही श्रेष्ठ पदवी प्राप्त झाली आहे. हे कशामुळे? तर हे माते,
तुझ्याशी केलेल्या पाणिग्रहणाचे हे फल आहे. या जगदंबा कुंडलिनीने विश्वबीज असा जो परमात्मा त्याच्या जीवात्मा रूपी कोंभावर शंकराच्या पिंडीवर नाग ज्याप्रमाणे फळा काढून सावली करतो त्याप्रमाणे सावली केली आहे. ती जगदंबा अव्यक्त परमात्म्याची जणू साकार पिंडीच आहे. ती परमात्मा सदाशिवाचे जणू संपुष्टच आहे. तसेच ती प्रवणाची प्रत्यक्ष जन्मभूमीच आहे. अशी भगवती कुंडलिनीच जगताच्या उत्पत्तीचे कारण होय. श्वेताश्वेतरी पणिपदात जगताचे कारण ब्रह्म कसे यासंबंधी ब्रह्मवादी ऋषी विचार करतात असा भाग आला आहे. हरि ओम ब्रह्मवादिनो वदन्ति किं कारणं ब्रह्म. ब्रह्मवेत्ते म्हणतात जगताचे कारणभूत ब्रह्म कसे. मग प्रमाणांतरादींनी ज्ञात होत नाही म्हणून त्यांनी ते ध्यानयोगानुगता अपश्यन् देवात्मशक्ती स्वगुणैर्निगूढां यः कारणानि निखिलानि तानि कालात्मयुक्तान्यधिष्ठते का. ध्यानयोगाच्या अनुशीलनाने अनुभवले की स्वतःच्या गुणांनी आच्छादित अशी परमात्म्याची शक्ती देवात्मशक्तीच एकटी काळापासून आत्म्यापर्यंत सर्व कारणांचे अधिष्ठान आहे. यासंबंधी एकदा माऊलींना कोणी एकाने प्रश्न विचारला. महाराज, आपण तर सर्व सनातन वैदिक धर्माचे अनुयायी आहोत, वेदप्रामाण्य मानणारे आहोत. मग तुम्ही ही जी भगवती कुंडलिनी म्हणता आहात तिला वेदांत कोठे आधार आहे काय. त्यावर माऊली म्हणतात की वेदात अनेक भाग आहेत. त्यापैकी जे तंत्र मार्ग आहे त्यात रुद्रयामाला तंत्र म्हणून एक प्रसिद्ध तंत्र आहे. या तंत्राची अनेक पटले आहेत. त्यापैकी एका पटलात किंवा प्रकरणात यासंबंधी खुलासा केलेला आहे. तो खुलासा असा आहे की वेदाधीनं महायोगं योगाधीनाच कुंडलिनी. वेदात जे अनेक प्रकारचे योगांचे वर्णन केलेले आहे त्यापैकी सर्वश्रेष्ठ असा जो योग आहे त्यासच महायोग असे म्हणतात. अशा या श्रेष्ठ महायोगाच्या साहाय्यानेच श्री शक्ती कुंडलिनी जगदंबा जागृत होत असते. ही कुंडलिनी शक्ती वेदांतर्गत महायोगाधीन आहे. आता तिच्या अधीन कोण आहे तर कुंडल्याधीनं चित्तंतु चित्ताधीनं चराचरम. त्या कुंडलिनी भगवतीच्या अधीन चित्त आहे व त्या चित्ताच्या ताब्यात कवा असून अखिल चराचर आहे. म्हणूनच एका वेदांच्या जाणण्याने महायोगाचे, त्यामुळे कुंडलिनीचे, त्यामुळे चित्ताचे व त्यामुळे चराचराचे ज्ञान होते. असे जे वेद आहेत ते परमेश्वराच्या निश्वासातून उत्पन्न झालेले आहेत. त्यांची थोरवी वर्णन करताना माऊली म्हणतात की जया निद्रिताचा गुरु. तर अशा वेदांच्या अधीन भगवती शक्ती व तिच्या ताब्यात चित्त असून त्या चित्ताच्या अधीन अखिल चराचर आहे. माऊलींनी एकाच ओवीत हा सर्व खुलासा अतिशय सुंदर व नेमका केलेला आहे. माऊली म्हणतात करणे वा न करणे हे आगवे तोची जाणे विश्व चळतसे झेणे परमात्मेनी. हे सर्व विश्व ज्या सत्तेच्या योगे चलनवलन पावते ती सत्ता म्हणजेच कुंडलिनी शक्ती होय. भगवान ऐतरेय ऋषींनी उपनिषदात हे सांगताना फारच बहारीचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात आत्मा वा इदमेकम एकाग्रम नात्यर किंचित. सर्वप्रथम परमात्मा हा अगदी एकटाच होता, दुसरे कोणीही नव्हते. मग त्याने एकोहम भूस्त्याम असा संकल्प केला व ईक्षण केले. स ईक्षते तीच भगवती शक्ती. तिच्याचमुळे सर्व सृष्टी निर्माण झाली. हेच माऊलींनी वर सांगितले आहे. विश्व चळतसे जेणे परमात्मेनी. त्या परमात्म्यापासून
ईशनाच्या योगाने भगवती शक्तींनी व त्या शक्तीपासूनच सर्व चराचराची उत्पत्ती झाली. ज्याप्रमाणे ही समष्टीची शक्ती समष्टीचे कार्य करते, त्याचप्रमाणे ती व्यष्टी रूपात देखील व्यष्टीचे कार्य करते. आणि म्हणून प्रत्येक भूताच्या ठायी ती शक्ती आहे. प्रत्येक मानवात ती आहे. पण ही शक्ती मानवात मात्र माऊली म्हणतात त्याप्रमाणे अधोमुख सर्पिणी निजलेले असे. कधी अधोमुख करून निद्रिस्त आहे. म्हणूनच हिला जागृत करून हिचे मुख ऊर्ध्व झाल्याशिवाय प्राणीमात्रांकडून होणारी धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांच्यासाठी केली जाणारी व्रते, अनुष्ठाने वगैरे सिद्ध होणार नाहीत. पण ही शक्ती जागृत कोणाकडून होईल? तर माऊली म्हणतात त्याप्रमाणे एवं गुरुक्रमे लाधले, एवं गुरुक्रमे लाधले असे गुरुपरंपरेने वारसा प्राप्त झालेले जे अधिकारी सत्पुरुष आहेत, त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेने ती जागृत करून घ्यावी लागेल. नारद भक्ती सूत्रात देवर्षी नारदांनी म्हटलेलेच आहे की मुख्यतस्तु महत् कृपेयैव. पण नुसती शक्ती जागृत करून घेतली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नित्य साधना केली नाही तर काहीही उपयोग नाही. साधना म्हणजे अभ्यास केला तरच वासनांचा क्षय होऊन कर्मफल जो परमात्मा त्याची प्राप्ती होईल. आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय ते बघूया. हठयोग प्रदीपिका नावाचा ग्रंथ आहे. त्यात प्रत्येक प्रकरणाला उपदेश असे म्हटले आहे. तर त्याच्या तृतीय उपदेशात म्हटले आहे की सशैलवनधात्रीणां यथा धारो हि नायकाः सर्वेषां योगतंत्राणां तथा धारो हि कुंडलिनी. ज्याप्रमाणे वन, पर्वत, नदी, सरोवर व समुद्रासह पृथ्वी या सर्वांचा आधार शेष आहे परमात्म्याची शक्ती समष्टी रूप, त्याचप्रमाणे सर्व योगांचा व तंत्राचा आधार कुंडलिनी म्हणजे परमात्म्याची शक्ती व्यष्टी रूप शक्ती आहे. या संदर्भात माऊलींनी 6व्या अध्यायात अधोमुख सर्पिणी निजलेली असे म्हटले आहे. ही नागिनी अथवा सर्पिणीचे सर्व प्राणीमात्रांच्या शरीराची आधार रूप आहे. या शरीरातील मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिये आदी 36 तत्वांचा आधार ही शक्ती आहे. म्हणूनच हिची जागृती न होता इतर कुठलेही उपाय केले तर ते व्यर्थच जाणार. त्यासाठी हिची जागृती आवश्यक आहे आणि ही शक्ती जागृत व्हावी म्हणून श्री गुरूंची कृपा संपादन करणे आवश्यक आहे. आता ही शक्ती शरीरात कुठे असते असा प्रश्न पडेल. रुद्रयामल तंत्रात या संबंधी असे सांगितलेले आहे की ध्यायेत कुंडलिनी सूक्ष्मां मूलधार निवासिनीं तामिष्ट देवता रूपां सार्ध त्रिवलयान्वितां. ही सूक्ष्म महाशक्ती मूलाधार स्थानी निवास करून राहते. तीच इष्टदेवता रूप समजून तिचे ध्यान करावे. ती 3.5 वेळे घालून तिथे बसली आहे. जर या भगवती कुंडलिनी शक्तीचे ध्यान करून तिला श्री सद्गुरु कृपेने शरण गेले तरच मूलाधार चक्रात निवास करीत असलेली ती महाशक्ती सूक्ष्म रीतीने अवलोकनात येईल. तिचे स्वरूप कसे असेल तर पुढे सांगतात, कोटी सौदामिनी भासां स्वयंभूलिंगं वेष्टिनीं तात्मुत्थाप्य महादेवी प्राणमंत्रेण साधका सुप्ता नागोपमा शेषा स्फुरं गतिप्रभया स्वया अहिवत संधि संस्थाना वाग्देवी बीज संज्ञका. कोटी सौदामिनीसारखी विजेसारखी स्वयंभू लिंगाला वेढून बसलेली ती महादेवी साधक प्राणमंत्राच्या साह्याने प्राणायामांच्या साह्याने उत्पादित करतात.
हेच वर्णन माऊलींनी फारच बहारीचे केलेले आहे. 6व्या अध्यायात माऊली म्हणतात, तम येरीकडे धनुर्धरा आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ये, नागाची पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊनी आले सेजे जैसे, तैशी ते कुंडलिनी मोठके ओठ वळणी, अधो मुख तर्पिणी निदेली असे, विद्युल्लतेची विडी वन्निज्वालांची घडी, पंधरेयाची चोकडी घोटी व जैसी, तैसी सुबद्ध आटली पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावध होय. तेच नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज गिरुडले अंकुरेसी, तैसी वेडिया ते सोडूती कवनिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. माऊली म्हणतात, इतके जो होत आहे तोच आसनांच्या आचीमुळे दुसऱ्या बाजूने कुंडलिनी शक्ती जागृत होते. ती शक्ती 3.5 वेळे घालून त्यात आपले तोंड खुपसून झोपी गेल्याप्रमाणे स्वस्थ पडलेले असते. नागाची पिल्ले कुंकुमाने माखल्यावर दिसावी तसा तिचा वर्ण आहे. विजेच्या वलयाप्रमाणे अग्निज्वालांचे एकावर एक रचलेल्या घराप्रमाणे किंवा 100 नंबरी सोन्याप्रमाणे घोटून चकचकीत केल्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहे. ती कुंडलिनी शक्ती आपल्याच अंगाभोवती आवळून राहिल्याप्रमाणे आकुंचित होऊन राहिलेली असून वज्रासनाच्या दाबाने चिमटा बसल्यामुळे सावध होते. आकाशातून तारा तुटून पडावा किंवा सूर्य आपल्या स्थानावरून घसरून खाली यावा त्याप्रमाणे एकदम अगदी लख देदीप्यमान प्रकाश अंकुरित व्हावा अशी दिसू लागते आणि हलके हलके आपल्या अंगाभोवतीचे वेढे सोडीत सोडीत अंगाला आळोखे पिळोखे देऊन ती शक्ती नाभिकंदावर एकदम खाडकन उभी राहिल्यासारखी दिसते. पण ही शक्ती याप्रमाणे जागृत कशी होते तर ती कशामुळे जागृत होते ते आपण उद्या पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज त्याने एक विचार सांगितला आहे, वैराग्यच केवळ संशयभर रहित आहे. भोगे रोग भयम कुले च्युती भयम चित्ते नृपालाभ्यम, मौने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जनाया भयम, शास्त्रे वाद भयम गूढे